सिद्धरामेश्वराय. हे बघा, एक सूचना आहे. आपल्या हॉस्पिटलवर बरीचशी सेवा कार्य चालतात. त्या सेवा कार्यांमध्ये आपण एन्जिओग्राफी करतो, एन्जिओप्लास्टी करतो, गरिबांना टोटली फ्री करतो आणि आर्थिक स्थिती चांगला असणाऱ्यांना किंवा पिवळा कार्ड नसणाऱ्यांना थोडा फार त्यांच्याकडनं मोबदला घेऊन बाहेरच्या पेक्षा कितीतरी पटीने कमी घेऊन करतो. त्याचप्रमाणे या हाडांची असतील, मेंदू आणि मणक्याची, ती तरी आता डॉक्टरच कंटाळलेत, इतकी पेशंट झाले. आमचे डॉक्टरना कंटाळायला यायला पाहिजे, इतकी पेशंट यायला लागले. का? डॉक्टर तेवढा चांगला आहे ना, डॉक्टरच तेवढा चांगला आहे. त्याला जेवायलाही वेळ नाही, झोपायलाही वेळ नाही, अशी अवस्था झाली. कुठे पायी पाहुणे आले तरी कुठे जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. पेशंटच पेशंट. दिवसाला 2-2, 4-4 सर्जरी केले तरी संपत नाही, एवढी त्यांची अवस्था झाली. पण आनंदी येते, किती आले तरी कंटाळत नाही. त्याचप्रमाणे नागपूर, हिंगोली, मुंबईपासून ते मध्य कर्नाटक येथून नव्हे तर दुबईहून पेशंट येत आहेत. कोणा जननीमध्ये, जननी म्हणजे आपलं टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे ना, वांजपणा निवारण केंद्र जे म्हणतो, आणि प्रत्येक महिलेला मातृत्व प्राप्त करता येऊ शकतं याच्याकरता काम करणारी जी आपली वर्षाताई, डॉक्टर वर्षाताई पाटील यांचा एक विभाग आहे जननी, आजपर्यंत हजारो महिलांनी त्याचा लाभ घेतलेले. आपण 70 ते 75 हजार रुपयामध्ये, बाहेर 2-4 लाख रुपये खर्च येत होती, तर आपण 60-70 हजार मध्ये करत होतो. तर आत्ता पेशंट्स भरपूर वाढल्यामुळे त्या औषध आणि ह्याचा खर्च कमी यायला लागले. कारण एक बॉटल आणले ना, एकदमच 10 लोक असतील तर ते एकदा फोडले की 10 लोकांना द्यायला पाहिजे, नाही तर 5 लोक असतील तर 5 लोकांचे औषध टाकून द्यायचं असतं. आता 10 लोक एकत्र यायला लागल्यामुळे एक बॉटल फोडले की 10चे 10, म्हणजे आता ह्याचा खर्च तेवढंच येतो. आणि आता माणसं वाढल्यामुळे सगळ्यांना खर्च कमी झाला. त्याच्यामुळे आता ते 60 हजारामध्ये आपण आता 75 हजारचा 60 हजाराला आता IVF करायचं ठरवले, टेस्ट ट्यूब बेबी. आणि आमच्या त्या मॅडमची इच्छा आहे आणि आमची इच्छा आहे, ही हळूहळू 25 हजारावर न्यायचं आहे. बाहेर आता 5-5, 10-10 लाख रुपये काढतात, आपण ह्याला हळूहळू 25 हजारापर्यंत न्यायचंय. का? माणसांची संख्या वाढली, ट्रीटमेंट घेणाऱ्यांची, तर त्याचा खर्च कमी. कारण हॉस्पिटलमध्ये काम करणारे आहेत ना, त्यांची पगार तेवढा. 10 पेशंट असले तरी तेवढीच, 50 पेशंट आले तरी त्यांचा पगार तेवढाच द्यावा लागतो. लाईट बिल आहे ना, हे तुम्ही आला नाही बी आला तरी लाईट बिल द्यावंच लागतो. क्लार्क म्हणा, इतर म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या लोक आले नाही आले, वॉचमन आहेत आणि आया आहेत, ब्रदर्स आहेत, ह्या सगळ्यांना तुम्ही काही म्हटलं तरी ते खर्च तेवढंच राहतो. जर पेशंट वाढले तर खर्च कमी येतो, तेव्हा आपण आणखीन कमी करू शकतो. असं करून आम्ही हळूहळू याला खूप कमी खर्चात करायचं असं ठरवले. आत्ता ही मला वाटतं सुरू केले असतील किंवा उद्यापासून हे 60 हजारात सुरू होईल. आणि त्यातही बाबा कोणाला तरी पैशाची फारच अडचण आहे तर प्रामाणिकपणे त्यांनी सांगावं, माझ्याकडे पैसे एवढं नाही, एवढीच आहे, जेवढी असतील तेवढ्यावर करून देते, असं ठरवलं. तर कृपया याचा फायदा, ज्यांना मुलं बाळं नाही आहे त्या लोकांनी त्याची फायदा जरूर घ्यावं. आणि दुसरं, आज बघा आमचे मॅडम ते ह्याला गेले मुंबईला. मुंबईत
एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. अशा पद्धतीची काम करणारी ही भारतातली पहिलीच संस्था आहे की सामान्य महिलांसाठी इतकं कमी खर्चात त्यांचे सत्कार आहे. ते सत्कारासाठी गेले मगाशी.